आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजेच योग न्यूज। बातमी अचूक व योग्य। येवला तालुक्याच्या पूर्व भागातील वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी मोठी आशा निर्माण करणारे ठरत असताना नगरसूल, सायगाव, पांझरवाडी, मन्याडथडी, गारखेडा, न्याहारखेडे, अंगुलगाव, गवडगाव, डोंगरगाव, तळवाडे, पिंपळखुटे यांसह पूर्व भागातील विविध गावांना मांजरपाडा प्रकल्पाचे हक्काचे पाणी मिळावे अशी कळकळीची मागणी शेतकरी बांधवांच्या वतीने करण्यात आली। दरम्यान शेतकरी योगेश दारुंटे, मयूर खैरनार, संतोष नागरे यांनी पूर्व भागातील गावांच्या वतीने नामदार छगन भुजबळ यांच्याकडे निवेदन सादर करून या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली। पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला अनिश्चित पावसामुळे मोठा फटका बसतो। विहिरी, बोरवेल आणि शेततळ्यांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना अनेकदा खरीप हंगामानंतर रब्बीचीही चिंता सतावत असते। अशा परिस्थितीत मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी येवला तालुक्यात दाखल होणे ही पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी आशेची नवी किरण ठरली आहे। मात्र हे पाणी केवळ काही भागापुरते मर्यादित न राहता नियोजनबद्ध पद्धतीने पूर्व भागातील शेवटच्या लाभधारक शेतकऱ्यापर्यंत पोहोचावे अशी शेतकऱ्यांची भावना आहे। 3 पिढ्यांचा दुष्काळ, आता तरी पाणी मिळावे। पूर्व भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की दुष्काळ हा आमच्या पिढ्यानपिढ्यांचा प्रश्न आहे। अनेक कुटुंबांनी पाण्याअभावी शेतीची अनिश्चितता अनुभवली। तरुण पिढीला शेतीत भविष्य निर्माण करण्यासाठी पाण्याची गरज आहे। पाणी उपलब्ध झाल्यास केवळ पारंपरिक शेतीलाच आधार मिळणार नाही, तर फळबागा, भाजीपाला, रब्बी पिके आणि आधुनिक शेतीला मोठी चालना मिळू शकते। मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून सध्या येवल्याच्या दुष्काळी भागाला मिळत असलेला पाण्याचा आधार हा महत्त्वाचा टप्पा आहे। मात्र येवल्याच्या कायमस्वरूपी जलसुरक्षेसाठी भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आवश्यक आहे, अशी शेतकऱ्यांची भावना आहे। याच पार्श्वभूमीवर सुमारे 9.5 टीएमसी पाण्याच्या भविष्यातील नियोजनाकडेही पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा लागल्या आहेत। हे नियोजन प्रत्यक्षात आले तर पुढील पिढ्यांसाठी येवला तालुक्याच्या जलव्यवस्थेला मोठा आधार मिळू शकतो। मांजरपाडा प्रकल्पासाठी झालेल्या प्रयत्नांचे स्वागत करत असतानाच या प्रकल्पाचा लाभ येवला तालुक्यातील प्रत्येक पात्र लाभधारक शेतकऱ्याला मिळावा, ही पूर्व भागातील शेतकऱ्यांची कळकळीची मागणी आहे। आम्हाला कोणाच्या वाट्याचे पाणी नको, आम्हाला आमच्या हक्काचे पाणी हवे। मांजरपाड्याचा प्रत्येक थेंब योग्य नियोजनाने शेवटच्या शेतकऱ्याच्या शिवारापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी भावना शेतकरी बांधवांनी व्यक्त केली। दुष्काळाने अनेक पिढ्या गेल्या, आता पाण्यामुळे पुढील पिढ्यांचे भविष्य बदलावे, एवढीच पूर्व भागातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। न्यूज ब्युरो रिपोर्ट, एकनाथ भालेराव, येवला। माझं नाव भाऊसाहेब मारुती जाटार। पाटाला पाणी येतच नाही, मागच फोडून घेते। एक दिवस येतं पुन्हा येतच नाही इकडे। पाणी आलं म्हणत्या, पण पाणी गेलं कुठे? नाव सांगा। भिका भाऊ, राहणार नारखेडा। माझं नाव वैभव ढाकणे। गेल्या 10 दिवसापासून खाली पाटाला पाणी चाललेलं आहे, पण खाली पाणी येतच नाही। आमच्या आजच्या पंजाच्या पिढ्या गेल्या, आमच्या काळात आत्ता पाणी आलं आहे, पण आम्हाला पाण्याचा लाभच भेटत नाही। आणि वरील जे बंधाऱ्याचे लोक आहे पाटाला खेटून, तर त्यांनी ऑलरेडी पाटकरी असून पण बारे खाली फोडून पाणी येऊन देत नाही। तर कम से कम साहेबांनी याची दखल घेतली पाहिजे। आणि उर्वरित गावचे जे लोक आहे, त्यांनी नेते लोक आहे ना, साहेबाला चुकीची माहिती देत आहे। आणि चुकीची माहिती दिल्यामुळं साहेब की पाणी खाली जात आहे, पण पाणी मुरतं कुठं हे समजत नाही आम्हाला, असा विषय। त्यामुळे साहेबांनी याची दखल घेतली पाहिजे आणि योग्य नियोजन करून हे पाणी सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे, अशी अपेक्षा आहे आमची। बस, धन्यवाद। गेल्या 50 वर्षापासून येवला तालुक्याचे उत्तर पूर्व भाग ज्या पाटाची वाट बघत होते, तो भुजबळ साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाला। 3 वर्षापासून पाटाला सलग पाणी सुटत आहे। ओव्हरफ्लोचे पाणी जे येत आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीपासून जो फ्लो मिळतो आहे तो पूर्व भागात पोचतच नाही। त्याच्यामुळे या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी सर्वांनी एकत्र येऊन भुजबळ साहेबांना आज समान पाण्याचं वितरण व्हावं याच्यासाठी निवेदन दिले आहे। आज परिस्थिती इतकी गंभीर आहे की पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय नाही आहे इकडे। त्याच्यामुळे सर्वांना समान वितरण व्हावं, टेल टू हेड पाण्याचं वितरण व्हावं, यासाठी सायगाव, अंगुलगाव, नारखेडा, रेंडाळा, पांझरवाडी या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी
एकत्र येऊन भुजबळ साहेबांना विनंती केली आहे की टेल टू हेड या पद्धतीनेच पाण्याचं वितरण व्हावं. याच्यासाठी साहेबांनी प्रयत्न करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून पाणी पुढे नेण्याच्या सूचनासुद्धा केलेल्या आहेत. त्याबद्दल आम्ही साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजेच योग न्यूज. बातमी अचूक व योग्य